आणि अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून आता डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला जातोय। मुंबईतल्या तन्ना हाऊस इथं काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील अशी माहिती मिळतेय। मनश्री पाठक आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देईल। मनश्री, नाही म्हटलं तरी एक खूप मोठा धक्का काँग्रेसला अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर डॅमेज कंट्रोलचे काय प्रयत्न आता काँग्रेस करते? अशोक चव्हाण, बाबा सिद्दीकी, मिलिंद देवरा ह्या तीन मोठ्या नेत्यांचा काँग्रेसमधनं जाऊन दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश झाल्यानंतर आता काँग्रेसनं डॅमेज कंट्रोल करता हालचाली सुरू केलेल्या आहेत। काँग्रेसचं विशेष लक्ष आहे ते म्हणजे त्यांचे मतदारसंघ ज्या भागात मजबूत आहेत अशा मायनॉरिटी बेस असलेल्या विभागांमध्ये। मुंबईचा जर विचार केला तर असलम शेख, अमीन पटेल यांचे जे विभाग आहेत यांवरती काँग्रेसचं विशेष लक्ष आहे। आता काँग्रेसला आणखी गळती लागू नये यासाठी काय काय प्रयत्न करता येतील याकरता आज काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची तन्ना हाऊस या ठिकाणी बैठक आहे। या बैठकीमध्ये अनेक नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे। वेगवेगळ्या विभागातल्या पदाधिकाऱ्यांशी, नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी काँग्रेस नेते आज चर्चा करतील। त्यांच्या त्या विभागातल्या नेमक्या अडचणी काय आहेत ते देखील समजून घेतील। ज्या तक्रारी पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या, विशेषतः वरिष्ठ नेत्यांच्या राहिलेल्या आहेत त्यावरती सुद्धा विचार करतील आणि त्याचा एक आराखडा, त्याच्या तक्रारी आहेत त्याचा एक आराखडा किंवा त्याचे एक संकलन करून ते काँग्रेसच्या वरिष्ठांकडे, दिल्ली हायकमांडकडे सुद्धा त्यांचे विचार पोहोचवतील। त्यानुसार एकंदरीतच काँग्रेसचा मायनॉरिटी बेस असलेला वर्ग आणखी कसा मजबूत ठेवता येईल, सोबतच मायनॉरिटी बेस असलेल्या विभागांमधून काँग्रेसला गळती कशी लागणार नाही यावरती आता काँग्रेसचा फोकस असणार आहे। विशेष लक्ष असणार आहे ते म्हणजे असलम शेख आणि अमीन पटेल यांच्या विभागांकडे। कारण ज्या पद्धतीच्या चर्चा आता अशोक चव्हाण यांच्या जाण्यानंतर पुढे येत आहेत ते म्हणजे अशोक चव्हाण यांच्यासोबत आता आणखीही काही नेते, कार्यकर्ते इतर पक्षांमध्ये प्रवेश करणार का, तर या चर्चांना पूर्णविराम मिळावा, कार्यकर्त्यांमध्ये कुठलाही संभ्रम पसरू नये, पदाधिकाऱ्यांच्या मनात कोणताही संभ्रम असू नये याकरता आता काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोलच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। मनश्री, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।